नमस्कार मित्रांनो, मी विलास चतुर आणि ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करीत आहे. मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती 23-24 या विषयी आपण आपल्या चॅनलवरती लगातार वेगवेगळे व्हिडिओ वेगवेगळ्या टॉपिकवरती बनवत आहोत आणि आज परत तुमच्यासाठी एक वेगळा टॉपिक मी घेऊन आलेलो आहे. इंग्लिश टायपिंग टेस्ट. जसं आपली मराठी टायपिंग टेस्ट होणार आहे तशी आपली इंग्लिश टायपिंग टेस्ट पण होणार आहे. मराठी टायपिंग टेस्टसाठी आपल्याला 300 शब्द टाईप करायचे आहेत, तर इंग्लिश टायपिंग टेस्टसाठी आपल्याला 10 मिनिटांमध्ये 400 शब्द टाईप करायचे. खूप विद्यार्थ्यांना मनामध्ये एक असं भावना तयार झालेली आहे का मराठी टायपिंग अवघड आहे आणि इंग्लिश टायपिंग सोपं. कारण इंग्लिशमध्ये कुठे जोडाक्षर शब्द नसतात, कोणाचा पाय मोडायचा नसतो, कोणाची गच्ची पकडायची नसते, प्रमाणामध्ये एक भावना तयार झालेली. पण मित्रांनो, तुम्हाला सांगण्याचा उद्देश असाच आहे, इंग्लिश टायपिंग 400 शब्द आहेत आपल्याला 10 मिनिटाची, त्यामुळं याच्याकडे लक्ष देणं गरजेचं. आणि आता काय असतं, जी गोष्ट होते ना चांगल्यासाठीच होते. म्हणजेच काय की मराठीमध्ये एक म्हण आहे, तर आपली एक्झाम जशी लेट होते ना, काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये थोडीशी धाकधूक तयार झाली. खूप स्लो प्रोसेस चालू आहे, लवकर एक्झाम व्हायला पाहिजे, पटकन एक्झाम व्हायला पाहिजे, याच आठवड्यात एक्झाम घेतली तर बरं होईल, आम्हाला दुसरा पण अभ्यास करायचा. नक्कीच मित्रांनो, तुम्हाला वेगवेगळा अभ्यास करायचा असतात, वेगवेगळ्या ठिकाणी फॉर्म भरलेले असतात. तर ही जरी आपल्याला असं वाटलं का परीक्षा पटकन व्हावी, पण कोर्टाच्या ज्या रूल्स अँड रेग्युलेशन आणि त्यांच्या प्रोसेस आहे त्याप्रमाणे ते जाणार आहे. आपल्याला किती वाटलं एक एक्झाम उद्या व्हावी किंवा परवा व्हावी, त्याने आपल्याला वाटून काहीच चालणार नाही. कोर्टाला ज्यावेळेस एक्झाम घ्यायची त्यावेळेस एक्झाम घेणारच आहे. पण जरी जशी एक्झाम लेट होते तर त्या आपल्या दृष्टीने थोडंसं चांगलं आहे, कारण आपल्याला इंग्लिशच्या टायपिंगसाठी एक वेळ मिळू शकतो. आता एक अंदाजे जर पकडलं तर मराठी आणि इंग्लिशमध्ये काय खूप मोठा गॅप असणार नाही. तो 5 दिवस 8 दिवस किंवा तो त्यापेक्षा कमी दिवसाचा असू शकतो. लगेच तो एक्झाम होणार नाही एकाच दिवशी मराठी आणि इंग्लिशची, पण तो गॅप हा जास्त दिवसाचा नाही आणि तेवढ्या कमी दिवसामध्ये इंग्लिशची प्रॅक्टिस होणं शक्य नाही. तर त्यासाठी आपल्याला आत्तापासूनच इंग्लिशवरती मोर्चा वळवावा लागेल. आत्तापासून आपल्याला इंग्लिशची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे, तरच आपण इंग्लिशची चांगल्या प्रकारे स्पीड आणू शकतो. मित्रांनो, लक्षात ठेवा, आपल्याला 3 स्टेप आहेत जिल्हा न्यायालय भरतीची. पहिली आहे चालणी परीक्षा, दुसरी आहे टायपिंग टेस्ट, ही इंग्लिश आणि मराठीमध्ये होईल, आणि तिसरी आहे मुलाखत. टायपिंग टेस्टमध्ये इंग्लिश आणि मराठी एकत्र काउंट होऊन एकाच 3 विद्यार्थी पुढे जाणार आहेत. ते आता 1:7 आहे. तर तुम्हाला दोन्हीमध्ये चांगल्या प्रकारचे मार्क पाडायचे असेल तर दोघांवरती तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन करणं गरजेचं. बऱ्यापैकी मराठीचं तुमचं टायपिंगचं स्पीड आता कव्हर झालेलं आहे. 200, 250, 250, 300, 350 किंवा 300च्या पुढे, आणि काही जणांच्या चांगली अॅक्युरसी पण आलेली आहे. अशा विद्यार्थ्यांनी आता इंग्लिशकडे आपला मोर्चा वळवला तर खूप चांगलं होईल. पण आता तुम्हाला इंग्लिशमध्ये पण खूप गोष्टींना आव्हानं आहेत, की तुम्हाला त्याला सामोरं जावं लागणार आहे, आणि याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं जास्त प्रमाणावरती इंग्लिश टायपिंगची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. थोडंसं कधी-कधी काही विद्यार्थ्यांना याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ शकतं का मराठी कधी-कधी इंग्लिशला जातात, कधी इंग्लिशचे बोटं मराठीला जातात, कारण दोन्ही एक्झामची प्रॅक्टिस तुम्हाला एकाच वेळेस करायची. पण यासाठी तुम्हाला तुमचा माइंड हा खूप शांत डोक्याने ठेवावा लागणार आहे. खूप फ्रेश माइंड असणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही तणावाखाली अजिबात राहू नका. तणावाखाली जर असलं तर तुमची टायपिंग होणं अशक्य आहे, स्पीड वाढणं अशक्य आहे. म्हणजे एकदम सारखं तणावाखाली राहू नका, फक्त टायपिंग आणि टायपिंग आणि टायपिंग. टायपिंग ही गॅपनी करा. माइंड फ्रेश ठेवा, जेणेकरून तुम्हाला टायपिंग करण्यासाठी चांगलं पोषक वातावरण होईल आणि मग तुम्ही चांगल्या प्रकारे टायपिंग करून त्याच्यामध्ये स्पीड तयार करू शकता. आता आपल्याला इंग्लिश टायपिंग कशा प्रकारे करायची? इंग्लिश टायपिंगचं पण लक्षात ठेवा, मराठी टायपिंग सारखं स्टेप आहेत. इंग्लिश टायपिंगमध्ये कीबोर्डचा लेआउट जो आहे तो एकच असतो. त्याच्यामध्ये असं काही वेगवेगळं नाही, ISM सारखं किंवा याच्यासारखं. तर कीबोर्ड लेआउट हा आपला नॉर्मली एकच असतो. QWERTY जसा जो नॉर्मली आपण आपल्या इंग्लिश कीबोर्डवरती असतो, त्याच्यावरती तुम्हाला प्रत्येक शब्द अक्षर तुम्हाला कीबोर्डच्या बटनावरती आहेतच. त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम्स नाहीये. त्याच्यामध्ये जे पहिल्यांदा इंग्लिश टायपिंगमध्ये तुम्हाला लेसन करणं गरजेचं आहे. आता जे विद्यार्थी MPSCच्या स्किल टेस्टला होते, जे GCC TBCला होते, किंवा जे विद्यार्थी ज्यांनी आताच काही एक्झाम दिल्या असतील टायपिंगच्या वगैरे, आणि त्यांना लेसन वगैरे सगळ्या प्रकार चांगल्या प्रकारे माहिती आहे, मग त्या विद्यार्थ्यांनी लेसन करायची गरज नाहीये. मग त्यांनी पुढचा स्टेप आपली जी आहे ती A to Z अक्षर, मग त्याच्यावरती जर त्यांचं कॉन्सन्ट्रेशन करावं तर सगळे A to Z शब्द जे आहेत ते टाईप करावे. म्हणजे तुम्हाला कळतं की पूर्ण जे अक्षर आहे ते कुठे कुठे आहे, कोणत्या पोझिशनला आहे, A to Z. त्याच्यासाठी सेपरेटली एक सेंटेन्स येतं, एक वाक्य येतं. हे जर वाक्य तुम्ही टाईप करायची जर प्रॅक्टिस केली तर त्याच्यामध्ये A to Z सगळे कॅरेक्टर येतात. ते वाक्य मी आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकेल, त्याची तुम्ही प्रॅक्टिस केली तरी चालेल, किंवा तुम्हाला ते वाक्य माहिती असेल. त्यानंतर छोटे छोटे शब्द टाईप करावे. लेसन हे आपले अक्षरांचे असतात, पण त्याच्यामध्येही काही छोटे छोटे लेसन दिले असतात, जे शब्द तयार करतात छोटे छोटे, ते टाईप करावे. समजा हे सगळं झालं असेल तर तुम्ही परत पुन्हा पुन्हा येणारे शब्द म्हणजे काय, रिपीट शब्द, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियाविशेषण, असे आपले मराठीमध्ये जसं असतं तसं इंग्लिशमध्ये पण असतं. आणि मग याची पण तुम्ही प्रॅक्टिस करा.
जेणेकरून तुम्हाला तुमच्या टायपिंगचा स्पीड इन्क्रीज होण्यासाठी मदत. लक्षात ठेवा, पॅसेज कोणताही असला, जो लीगल असेल किंवा जो नॉर्मल असेल, पण त्याच्यामध्ये असे काही वर्ड्स असतात जे पुन्हा पुन्हा रिपीट येतात. जसं दिस, दॅट, वॉज, वीज, दे. तर ही ज्या काही गोष्टी आहेत, ह्या गोष्टी ज्या रिपीट येतात, त्याची चांगल्या प्रकारे ना तुम्ही प्रॅक्टिस, जेणेकरून त्या त्या शब्दाला तुमचा स्पीड इन्क्रीज होईल, ते शब्द तुमचे चुकणार नाही. पण राहिले कोणते? फक्त जे ऑड शब्द आहे, जे जे परत पहिले तुम्ही वापरलेले नाहीये ते शब्द, आणि मग त्या शब्दाला जरी तुमचा स्पीड थोडासा स्लो झाला आणि थोडीशी अॅक्युरसी जरी कमी झाली तरी काही प्रॉब्लेम नाही, पण तुमच्या ह्याच्यामध्ये तुमची अॅक्युरसी मेंटेन होऊन जाईल. समजा हे सगळं तुम्हाला येत असेल तर पाचवी स्टेप आहे नॉर्मल पॅसेज टाईप करा. आता काय झालं की खूप सारे विद्यार्थी टेलिग्रामवरून इंग्लिशचे पॅसेज प्रिंट आउट काढलेले आहेत. मी काल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इंग्लिशचे पॅसेज टाकले, ते सगळे पॅसेज लीगल पॅसेज. मित्रांनो, आता सगळेच विद्यार्थी सगळेच हुशार आहे असं नसतं, पण त्यामुळे त्याची जी लँग्वेज आहे ती लँग्वेज आहे कोर्टाची लँग्वेज. त्याचे जे शब्दप्रयोग जे आहेत ते सगळे लीगल शब्दप्रयोग, आणि हे शब्द समजण्यासाठी आपल्याला वेळ लागतो किंवा आपल्याला आकलनाच्या बाहेर जातं. कधी कधी आपल्याला त्या गोष्टी समजत नाही, मग आपल्याला त्या शब्द टाईप करताना थोडासा आपल्याला व्यत्यय येतो किंवा तो टाईप होताना आपल्याला वेळ लागतो, आणि मग होतं काय, तर टाइम निघून जातो. आपण आपला टायमर लावला असतं 10 मिनिटाचं, आणि मग त्या 10 मिनिटामध्ये आपले पॅसेज किंवा आपले शब्द त्याप्रमाणे होत नाही. मग विद्यार्थी कुठेतरी आपल्या चॅनलच्या खाली कमेंट करतात, तर मी तर खूप दिवसापासून प्रॅक्टिस करतो पण माझा काही स्पीड वाढत. तर तुम्ही हे सगळं न करता पहिल्यांदा नॉर्मल पॅसेज टाईप करा. नॉर्मल पॅसेज म्हणजे काय? स्टोरी टाईप. जर तुम्ही इंग्लिशचं एखादं बुक बिक बघितलं असेल किंवा आता जे रोजच्या रोज जर तुम्ही एखादं आर्टिकल बघितलं पेपरचं, तर ते त्याच्यामध्ये जे शब्द असतात ना ते नॉर्मल असतात, जे रोजच्या जीवनामधले शब्द असतात, किंवा एखाद्या महापुरुषावरचा जो आर्टिकल्स आहेत किंवा जे पॅसेज आहेत ते जर तुम्ही टाईप करायला घेतले तर त्याच्यातले जे शब्द जे आहेत ते तुम्हाला कायम रोजच्या जीवनामधले किंवा ते तुम्हाला ओळखीचे शब्द जे असतात त्याच्यामुळे तुम्हाला ती टाईप करायला ना प्रॉब्लेम येणार नाही. ते सहजासहजी टाईप होईल आणि नक्की तुमचा स्पीड वाढेल आणि तुम्हाला उत्साह वाढेल. कसं असतं, ह्या सगळ्या गोष्टी ना तुमच्या माइंडवरती डिपेंड असतं. तुम्हाला स्पीड वाढला तर तुम्हाला आनंद होतो. तर जर तुम्ही 400-450 शब्द जर टाईप करा इंग्लिशचे, बघा तुम्हाला संध्याकाळी तुमच्या चेहऱ्यावरती तेज तयार होईल, तेज एक आनंद तयार होईल. तुम्ही 4 जणांना फोन करून सांगा, अरे मला 400 शब्द टाईप झाले, माझे 450 शब्द टाईप झाले, आणि ते जर 200 झाले तर मग मी आहे तर मेसेज करायला, तर खूप टाईप करतो पण नाही 200च्या वरती शब्द जात नाही. तर आपलं गणित चुकतं कुठे? आपलं गणित तिथं चुकतं. आपण काय करतो, डायरेक्टली जे आहे ना ते टाईप करायला जातो. लक्षात ठेवायचं, कधी पण सुरुवात करताना ही एक सोप्याकडनं अवघडाकडे जा. तुम्ही डायरेक्ट अवघडाकडे गेला तर तुमचं खच्चीकरणच होणार आहे. पण त्यासाठी तुम्ही सोप्या गोष्टी पहिला सुरुवात करा. सोप्पं टाईप करत अवघडाकडे जा. तुम्हाला अवघडाकडे जायचंच आहे हे लक्षात ठेवा, पण पहिल्यांदा सोपं टाईप करत जा, मग तुम्ही अवघडाकडे जा. तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं. नॉर्मल पॅसेज टाईप करा, नंतर लीगल पॅसेज टाईप करा. लीगल पॅसेज टाईप करताना काही विद्यार्थी, तर लॉचे विद्यार्थी असतील, काही लॉ करत असतील, तर त्या विद्यार्थ्यांना याचा काही प्रॉब्लेम येणार नाही. काही इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी असेल तर त्यांना इंग्लिश टायपिंगला मोस्टली प्रॉब्लेम येणार नाही. म्हणजे मराठी मीडियमचे विद्यार्थी आहेत, ज्यांनी मराठी मीडियममधून शिक्षण घेतलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांना इंग्लिशचे लीगल पॅसेज टाईप करायला थोडासा प्रॉब्लेम होतो, आणि मग त्याला शब्द जे आहेत ते स्पीड आहे ते वाढण्यासाठी थोडासा प्रॉब्लेम होतो. पण तुम्ही नॉर्मल पॅसेज पण करा, लीगल पॅसेज पण करा. आणि हे सगळं करत असताना पहिल्यांदा टायमर नका लावू. टायमर याच्यासाठी लावू नका, कारण जर तुम्ही टायमर लावलं तर मग तुमचं 10 मिनिटामध्ये शब्द कमी झाले, परत वाढले, कमी झाले, या सगळ्या गणितामध्ये तुम्ही कुठेतरी ना चुकून जाल. त्यापेक्षा पहिल्यांदा हे सगळं करा, आणि हे सगळं झालं असेल, हे सगळ्या गोष्टी तुमच्या झाल्या असेल, तर मग तुम्ही 10 मिनिटाचा टायमर लावा आणि 10 मिनिटामध्ये तुमचे किती शब्द होतात तुम्ही एकदा चेक करा. मग 10 मिनिटामध्ये तुमचे समजा 250 शब्द होतात, काहीचे 300 होतात, त्यांचे 350 शब्द होतात. रुपये त्याला माझ्या तोंडामध्ये काय माहिती, 300 शब्द होतात. तर हे 300 शब्द, 350 शब्द हे नॉर्मली आता तुमचा चांगल्या प्रकारे स्पीड आहे. लक्षात ठेवा, ज्या विद्यार्थ्यांच्या आजच्या तारीखला इंग्लिशमध्ये 300-350 शब्द होतात, तो योग्य ट्रॅकवरती आहे. ही गोष्ट पहिल्यांदा ध्यानात ठेवा. जे विद्यार्थ्यांनी सुरुवात केली असेल तर त्यांना तिथपर्यंत पोहोचण्यासाठी थोडा वेळ लागेल, पण ठीक आहे, वेळ अजूनही गेलेली नाही. तुम्हाला तेच सांगतो, वेळ अजूनही गेलेली नाही. तुम्ही सुरुवात करा, तुम्ही नक्की पोहोचा. त्याच्यामुळे जे विद्यार्थी 300, 350, 325 शब्दापर्यंत आजच्या तारीखला इंग्लिशमध्ये टाईप करतात, शब्द पोहोचतात 350 पर्यंत, तर तुम्ही खरंच लक्षात ठेवा, योग्य ट्रॅकवरती आहात. फक्त लक्षात ठेवा की तिथचा पुढचा जो प्रवास आहे तो थोडासा अवघड आहे. अशक्य नाही, होणार नाही असं नाही, पण अवघड आहे. त्यासाठी तुम्हाला जास्तीची मेहनत करावी लागेल. तर मित्रांनो, आपण इंग्लिशमध्ये 2 पार्टमध्ये व्हिडिओ तयार करणार आहे. हा झाला पहिला पार्ट, का इंग्लिशची प्रॅक्टिस कशी करायची किंवा इंग्लिश टायपिंग कशा प्रकारे सुरुवात करायची. तर तुम्ही ह्या स्टेपनी सगळी सुरुवात करा. ज्या ज्या स्टेप तुमच्या कंप्लीट झाल्या आहेत त्याच्या पुढच्या स्टेप घ्या, आणि मग शेवटची जर तुम्हाला वाटतं सगळं झालेलं आहे तर तुम्ही शेवटच्या पॅसेजच्या याला जाऊ शकता, आणि मग तुमचं समजा 300-350 शब्द असेल तर तुम्ही पुढचा व्हिडिओ नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळेल
कसा 300-350 शब्दाच्या वरती 400 शब्द टाइप करण्यासाठी कोणती तुम्हाला आव्हानं आहेत आणि ती करण्यासाठी तुम्हाला काय गोष्टी कराव्या लागतात. मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. जसं तुम्हाला मोटिवेशन मिळतं माझा व्हिडिओ बघून, तसं मला तुमचं लाईक करून मोटिवेशन मिळतं. पण ठीक आहे, केलं तरी ठीक आहे, नाही केलं तरी मी माझं काम करत राहील. तुमच्यापर्यंत माझी माहिती तुम्हाला मी पोहोचत राहील. आवडलं तर नक्की घ्या, नाही आवडलं तर सोडून द्या. अजून भरपूर सारे चॅनल्स आहेत जे तुम्हाला मार्गदर्शन करतील, त्यांचं मार्गदर्शन घ्या. मित्रांनो, तुम्ही कोणाचंही मार्गदर्शन घ्या, त्याचंच घ्या त्याचंच घ्या असं काही नसतं. कोणाचंही मार्गदर्शन घ्या, फक्त तुमच्या जीवनामध्ये बदल होणं आवश्यक आहे आणि तो बदल चांगला होणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे कोणाचं मार्गदर्शन घेतात त्याला काही महत्त्वाचं नाहीये. पण तुमच्या जीवनामध्ये बदल झाला पाहिजे, तुमचं जीवन समृद्धीचं झालं पाहिजे आणि तुम्ही यशाकडे तुमची वाटचाल झाली पाहिजे. ह्या गोष्टीचं तुम्ही कायम लक्षात ठेवा. आणि परत सांगतो, माइंड चांगला ठेवा, माइंड फ्रेश ठेवा. म्हणजे फ्रेशमध्ये तुमचं माइंड फ्रेश असेल ना, तर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे काम करू शकता. लक्षात ठेवा, या सगळ्याच गोष्टी तुम्हाला जाणवतच असेल. जर ज्या दिवशी तुमचं माइंड जर डिस्टर्ब असेल तर तुमच्याकडनं काम कमी होतं. तसंच तुमचं माइंड जर डिस्टर्ब असेल तर तुमच्याकडनं टायपिंग वगैरे ह्या फक्त मग पाट्या टाकण्यासारखं काम होईल, जेणेकरून टायपिंग ही होणार नाही. म्हणजे वेळ फक्त मारून घेतला जाईल, पण ते ॲक्च्युअली त्याच्यामध्ये तुम्हाला काही त्याचं आउटपुट मिळणार नाही. म्हणून माइंड फ्रेश ठेवा. माइंड फ्रेश ठेवण्यासाठी तुम्हाला काय काय गोष्टी कराव्या लागतील, सगळ्या गोष्टी करा. पण हसत राहा, माइंड फ्रेश ठेवा आणि येणाऱ्या सगळ्या गोष्टीला तुम्ही सामोरं जा. आव्हानं येतच राहणार आहे. आव्हानाला सामोरं जायचंच राहायचं आपल्याला. आव्हानं सगळ्यांसाठी जीवनभर चालतच राहणार आहे. पण त्यासाठी काही घाबरायची गरज नाही. घाबरू नका. सगळ्या गोष्टीवरती तोडगा हा निघत राहतो. परत आपण एका नवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.